महाराष्ट्र के जलगांव जिले के चोपड़ा बाजार में मक्का किसानों की परेशानी लगातार बढ़ रही है। पिछले कई दिनों से बड़ी मात्रा में मक्का मंडी में आ रहा है, लेकिन उम्मीद के मुताबिक दाम नहीं मिलने से किसान गहरे संकट में हैं। चोपड़ा कृषि उत्पन्न बाजार समिति में इन दिनों मक्का की जबरदस्त आवक जारी है, लेकिन समस्या यह है कि गीले और सूखे दोनों तरह के मक्के को लगभग एक जैसा ही भाव मिल रहा है। इससे किसानों का गणित पूरी तरह बिगड़ चुका है। कई किसानों ने सोचा था कि आने वाले दिनों में दाम बढ़ेंगे। इस उम्मीद से उन्होंने मक्का काट कर 1.5 से 2 महीने तक खेत में ही पड़ा रहने दिया, लेकिन बाजार दर में कोई खास बढ़ोतरी न होने से उनकी चिंता और बढ़ गई। इसके अलावा असमय बारिश से नुकसान का डर, खेत में पड़े मक्के पर वन्य प्राणियों के बढ़ते हमले किसानों की मुश्किलें और बढ़ा रहे हैं। लगातार हो रहा घाटा और खेती की बढ़ती लागत ने किसानों की आर्थिक स्थिति चरमरा गई है। हाथ में रखा सारा स्टॉक अब खत्म होने को है, इसलिए किसानों के सामने आने वाले दिनों में मजबूरी में मक्का बेचने की नौबत आ रही है, वो भी बिना उचित दाम के। किसानों ने राज्य सरकार से मांग की है कि जल्द से जल्द बाजार भाव में स्थिरता लाई जाए, ताकि उनके नुकसान पर कुछ रोक लग सके। जवळपास 1.5 महिन्यापासून पडून आहे आणि काळाचा प्रॉब्लेम असा आहे की मार्केटमध्ये भाव नाही आहे, प्लस कवडी मोल भावात घेतला जातोय 1100 1000, त्या एवढ्या भावात परवडत नाही आणि पडूनही असा दिला आहे तर त्याला त्रासही होतोय। वन्य प्राणी त्रास देत आहे, खाणारे किंवा इतर लोकांचा त्रास आहे, सर्व घाणच होते आणि मार्केटमध्ये आवक एवढी आहे की जवळपास 200-300 ट्रॅक्टर दररोज, म्हणजे 1000-1500 क्विंटल मक्का दररोज येतोय। म्हणजे त्यांना नाईलाजावर त्यांना विकावं लागत असेल, कारण नाईलाज, शेतकऱ्याचा नाईलाज असा होतो की शेवट पैसा राहत नाही किंवा बरेच दिवस होऊन जातात, असं वन्य प्राण्यांचा त्रास होतो किंवा पडून तो खराब होतो। कुठं कोंब येत आहे, आता मध्ये पाऊस आला तेव्हा कोंब आले बाकीच्या मक्याला, असं झालंय। खर्चही भरपूर लागला असेल। खर्च म्हणजे आता विकून सुद्धा खर्च निघणार नाही, लागलेला खर्च आणि बी बियाणे निघणार नाही आणि प्लस त्याला अजून काढायची मजुरी वेगळी आहे, ती घरून द्यायची आणि इथून अजून मार्केट पर्यंत घेऊन जायचे, विक्रीसाठी घेऊन जायची मजुरी वेगळी ट्रॅक्टरची। अच्छा, म्हणजे जो शेतकऱ्याचा माल आहे त्याला काहीतरी हमी भाव दिला पाहिजे। हमी भाव म्हणजे जवळपास 1800, 1900, 2000-2200 ची मागणी शेतकरी करत नाही, पण 1800, 1900 एवढा तरी भाव पाहिजे त्याला हमी भाव, की एवढ्या मॉइश्चरला एवढा भाव राहील बुवा। पण तसंही होत नाही, ओलाही 1000 रुपये, कोरडाही 1000 रुपये चालू आहे। अजून किती दिवस मग आता पडू द्यावं लागेल? आता काय, आता पर्याय नाही, त्याला काढावं लागेल, कारण त्याला वन्य प्राण्यांचा त्रास जास्त होतोय, तेही नुकसान, आणि भावात अजून कमतरता होते, तेही नुकसान। शेतकऱ्यांकडे आता पैसे नसल्यामुळे ते काढावं लागणार आहे। आता नवीन पेरणीचा खर्च, फवाऱ्याचा खर्च, सर्व आता याच्यावर करावं लागेल। आता त्याचा खर्च त्याला करावा लागेल। काय नाव आहे दादा आपलं? माझे नाव अमोल नवल पाटील।